मराठी रंगभूमीचा विस्मृतीत गेलेला महान कलाकार विष्णुपंत हरी औंधकर. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका कलाकाराची कहाणी जाणून घेणार आहोत ज्यांनी मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाने आणि लेखनाने अमिट ठसा उमटवला. पण दुर्दैवाने आजच्या पिढीला त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. हे नाव आहे विष्णुपंत हरी औंधकर. सन 1882 मध्ये कोल्हापूर येथे जन्मलेल्या विष्णुपंत औंधकर यांनी मराठी नाट्यसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली. त्या काळात स्त्री कलाकार रंगभूमीवर येत नसल्यामुळे अनेक पुरुष कलाकार स्त्री पात्रे साकारत असत. मात्र त्यामध्ये विष्णुपंत औंधकर यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जायचे. त्यांनी साकारलेल्या स्त्री भूमिका इतक्या प्रभावी असायच्या की प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध होत. त्यांच्या आवाजातील कोमलता, हावभावांमधील सहजता आणि संवाद फेकीतील नैसर्गिकता यामुळे ते रंगभूमीवरील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक बनले. विष्णुपंत औंधकर हे केवळ अभिनेते नव्हते, तर ते एक प्रतिभावान नाटककारही होते. त्यांनी अनेक नाटके लिहिली. त्यामध्ये आग्र्याहून सुटका, बेबंदशाही आणि महारथी कर्ण या नाटकांचा विशेष उल्लेख केला जातो. त्यांच्या लेखणीतून इतिहास, शौर्य आणि समाज जीवनाचे प्रभावी चित्रण घडले. त्यांच्या नाटकांमध्ये केवळ मनोरंजन नव्हते, तर प्रेक्षकांना विचार करायला लावणारे आशयही होते. त्यामुळे त्यांच्या नाटकांना मोठी लोकप्रियता मिळाली. रंगभूमीवरील यशानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीकडेही मोर्चा वळवला. विलासी कांता सन 1927 आणि भारत मिलाप सन 1942 यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय आणि लेखनाचे योगदान दिले. त्या काळातील मराठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. मित्रांनो, आज मराठी रंगभूमीचा इतिहास जेव्हा लिहिला जातो तेव्हा विष्णुपंत औंधकर यांचे नाव आदराने घेतले जाते. कारण त्यांनी केवळ अभिनय नाही केला, तर मराठी नाट्य परंपरेला समृद्ध करण्याचे मोठे काम केले. 1942 साली या महान कलाकाराचे निधन झाले. पण त्यांच्या अभिनयाचा वारसा आणि त्यांनी लिहिलेली नाटके आजही मराठी संस्कृतीच्या इतिहासात अजरामर आहेत. अशा या महान कलाकाराला आपला मानाचा मुजरा. तुम्हाला विष्णुपंत औंधकर यांच्याबद्दल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी रंगभूमीच्या अशाच विस्मृतीत गेलेल्या कलाकारांच्या कथा पाहण्यासाठी आमच्यासोबत रहा. धन्यवाद.